ही जी पाट आहे 3 महिन्याची आहे बिटलची. बिटलची जर ओळख जर तुम्ही बघितली तर सगळी कानावर असते. कानाची लेंथ जर बघितली, लांब कान असते 27 इंच 22 इंच अशा पद्धतीने. आणि ह्याचं जे नोज असतं रोमन मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. अशा पद्धतीने बिटलमध्ये क्रॉस पण म्हणजे आलेले आहेत. पण ज्यांना बिटलची खरी ओळख आहे, तर मामाने सांगितल्याप्रमाणे गावरांचं जर आपण जर पिल्लू जर बघितलं तर 3 महिन्याचं पिल्लू असं तुम्हाला गुबगुबीत कधी दिसणार नाही. फक्त बिटलची अशी म्हणजे चमक असते, सगळ्या गोष्टी असतात. ज्यांना बिटलमध्ये काम करायचंय अशा फार्मला तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे, जिथं बिटलमध्ये काम चालतं. कशा पद्धतीने त्यांनी शेडची रचना केलेली आहे, चारा कसा केलेला आहे, संपूर्ण माहिती घेऊनच आपण बिटल या शेळी पालनाकडे वळायचंय. तर मामा अलीकडे आपल्याकडं तुम्ही सांगितलं आता बऱ्याच फार्मवरती आम्ही ज्यावेळेस व्हिजिट करतो ते खाली कोबा वगैरे केलेला असतो, इटाचं केलेलं असतं. म्हणजे एक हायटेक अशी शेड केलेलं असतं. आपण एकदम साध्या पद्धतीने केलं. का बरं नेमकं इथं कोबा का नाही? कोब्याने असा प्रॉब्लेम होतो, त्यांनी जी लघवी करतात ती एक तर ती जिरत नाही आणि त्यांच्या नख्याला प्रॉब्लेम होतो. आणि पाऊस काळा दिवसामध्ये ती एक तर वाळत नाही. आता याच्यामध्ये कसं आहे, यांच्या नख्या पण खराब होत नाही. लघवी जरी केली तरी त्याच्यात ऑटोमॅटिक जिरते आणि त्यांना प्रॉब्लेम येत नाही, गोचिड होत नाही, मच्छर होत नाही. आणि ते कोब्यावरती कंटिन्यू घाण साचून साचून, कारण लेंड्या ते त्यांच्या पायाखाली फुटून कोबा एकदम खराब दिसतो.